तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रामध्ये आपण नावात बदल करायचा असेल तर आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट जे आहेत ते लागतात। मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल आपल्याकडे 3 प्रकारचे गॅजेट अप्लाय करता येतात। एक आहे आपल्या जन्मतारखेमध्ये बदल करण्याचं, दुसरं आहे आपल्या नावात बदल करण्याचं, तिसरं आहे आपली जात किंवा धर्म बदलण्याचं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नावात बदल करण्यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात हे पाहणार आहोत। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की आपण गॅजेट अप्लाय कसं करायचं, त्याचा स्टेटस कसा चेक करायचा व अप्रूव्ह झाल्यानंतर ते डाउनलोड कसं करायचं। तत्पूर्वी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया की आपल्याला गॅजेट अप्लाय करायसाठी म्हणजे नावात बदल करायचा गॅजेट अप्लाय करायसाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात। तर चला मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत, तुम्ही पाहताय सायबर मराठी। तर मित्रांनो, आता आपण जी लिस्ट पाहणार आहोत ते आपल्याला अधिकृत वेबसाईट वरती बघायला मिळते। ती वेबसाईट आहे आपले सरकार mahaonline.gov.in। तुम्ही स्क्रीनवर बघू शकता इथे आपले सरकार mahaonline.gov.in या वेबसाईट वरती यायचं। या वेबसाईट वरती जर तुम्हाला यायचं असेल डायरेक्ट तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईट वरती येऊ शकता। इथे आल्यानंतर तुम्हाला इथे सर्चचा ऑप्शन बघायला मिळतो। इथे बघू शकता सर्च हिअर ऑनलाईन सर्व्हिसेस, आपण इथे मराठी करून घेऊया। मराठी केल्यानंतर आपल्याला ही वेबसाईट जी आहे ती संपूर्ण मराठीमध्ये बघता येते। इकडे इंग्लिश मध्ये केले तर आपल्याला ही वेबसाईट जी आहे इंग्लिश मध्ये बघता येते। तर इथे आपण आता टाइप करूया चेंज टाइप करताच आपण जर स्पेस बार दाबला तर आपल्याला इथे चेंज ऑफ नेम, चेंज ऑफ डेट ऑफ बर्थ, चेंज ऑफ रिलीजन इथे 3 बघायला मिळतात। तर आपल्याला आता नावात बदल करण्यासाठी डॉक्युमेंट्स कुठे लागतात ते बघायचं आहे। तर आपल्याला चेंज ऑफ नेम वरती क्लिक करायचं आहे। आपण त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला सगळे जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत, जे आपल्याला लागणारे डॉक्युमेंट्स आहेत त्याची लिस्ट इथे आपल्याला बघायला मिळते। इथे बघू शकता तुम्ही आपल्याला नावात बदल करायसाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात त्याची लिस्ट आपल्याला इथे बघायला मिळेल। तर आता आपण इथे बघून घेऊया प्रूफ ऑफ आयडेंटिटी, म्हणजेच आपल्या आयडेंटिटी प्रूफसाठी इथे आपल्याला 5 ऑप्शन्स दिलेले आहेत। 5 मध्ये आपल्याला पॅन कार्ड आहे, आपलं पासपोर्ट आहे, आधार कार्ड आहे, इलेक्शन कार्ड आहे आणि ड्रायव्हिंग लायसन्स आहे। या 5 डॉक्युमेंट्स पैकी तुम्ही कोणतेही एक डॉक्युमेंट्स देऊ शकता। समजा तुमचं जर लग्न झालं असेल, तुम्ही आधार कार्ड चेंज केलं असेल तर तुम्ही तिथे आधार कार्ड नवीन अपडेट केलेलं आधार कार्ड वापरू शकता। पुढे आहे प्रूफ ऑफ ऍड्रेस, इथे आहे आधार कार्ड, रेशन कार्ड आणि इलेक्ट्रिसिटी बिल। आता इथे आधार कार्ड, जर तुमचं लग्नानंतरचं नाव बदलायचं असेल, लग्नानंतर मोस्टली मुलींना नाव बदलावं लागतं, तर तुमचं आधार कार्ड वरती जर नवीन अपडेटेड नाव असेल पण तुमचा पत्ता पण अपडेट झाला असेल तर तुम्ही तिथे ते आधार कार्ड वापरू शकता। जर तुमचं नाव किंवा आधार कार्ड वरचा जो ऍड्रेस आहे तो अपडेटेड नसेल तर तुम्ही तुमच्या नवऱ्याचं आधार कार्ड तिथे वापरू शकतात किंवा लाईट बिल वापरू शकतात। आता लाईट बिल जर तुम्ही म्हणाल तर तुमच्या हेड ऑफ फॅमिली मेंबर असेल, म्हणजे त्याच्या नावावरती जर लाईट बिल असेल तरी तुम्ही ते तिथे वापरू शकतात की तुम्ही तुमच्या फॅमिली मधलं कोणाचंही आधार कार्ड तिथे वापरू शकतात ऍड्रेस प्रूफ साठी। पुढे आहे एज प्रूफ, इन केस ऑफ मायनर, जर तुम्ही 18 वर्षापेक्षा कमी असाल तर तुम्हाला शाळेकडून बोनाफाईड सर्टिफिकेट लागू शकतं। जर तुम्ही 18 वर्षापेक्षा जास्त असाल तर तुम्हाला इथे बर्थ सर्टिफिकेट लागेल, शाळेचं लिव्हिंग सर्टिफिकेट लागू शकतं किंवा 10वी 12वीचं तुम्हाला मार्कशीट तुम्ही तिथे अटॅच करू शकतात। पुढे आहे लीगल डॉक्युमेंट, आता इथे लीगल डॉक्युमेंट मध्ये ॲफिडेव्हिट सांगितलं आहे इन केस मिडल नेम चेंज। आता बहुतेक वेळा मिडल नेम चेंज केव्हा करतो, जेव्हा आपल्या मुलीचं लग्न होतं, मुलींना मिडल नेम चेंज करावं लागतं लग्नानंतर, मुलाचं नाव जे आहे ते आपल्याला लावावं लागतं। पण त्यावेळी आपल्याला ॲफिडेव्हिट हे लागत नाही, कारण की आपल्याला तिथे एक मॅरेज सर्टिफिकेटचा ऑप्शन असतो। आपण तिथे मॅरेज सर्टिफिकेट, आपले लिव्हिंग सर्टिफिकेट अटॅच करून आपण तिथे अपलोड करू शकतो। तर तिथे लीगल डॉक्युमेंट मध्ये आपल्याला ॲफिडेव्हिटच अपलोड करायचं आहे असं नाहीये, तर तिथे तुम्ही तुमचं मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करू शकता। आता इथे एक असं डॉक्युमेंट आहे जे की इथे दिलेलं नाही पण ते आपल्याला अपलोड तिथे करावं लागतं, ते आहे फॉर्म। आता हा फॉर्म कोणता आहे तर इथे मी तुम्हाला दाखवतो। जो फॉर्म आहे तो इथे अशा प्रकारे फॉर्म आहे। आता इथे हा जो फॉर्म आहे मी मराठीमध्ये डाउनलोड केलाय। तिथे आपल्याला 2 ऑप्शन्स मिळतात, जेव्हा आपण गॅजेट अप्लाय करतो त्यावेळी आपल्याला 2 ऑप्शन्स मिळतात फॉर्म डाउनलोड करण्यासाठी। एक असतो इंग्लिश, दुसरा असतो मराठी। जर तुम्हाला इंग्लिशमध्ये गॅजेट अप्लाय करायचं असेल तर तिथे तुम्ही इंग्लिशमध्ये फॉर्म डाउनलोड करून तो भरून अपलोड करू शकतात। जर तुम्हाला मराठी गॅजेट पाहिजे तर मराठी फॉर्म डाउनलोड करून तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करू शकता। इथे मी मराठी फॉर्म डाउनलोड केलाय, दोन्ही फॉर्म सेम आहेत, फक्त त्यांची लँग्वेज चेंज आहे। आणि जसा फॉर्म डाउनलोड करणार त्याच प्रकारे तुमचं जे गॅजेट आहे त्या प्रकारामध्ये बनणार। इथे मी मराठी फॉर्म घेतलेला आहे, तर तुम्हाला थोडक्यात सांगतो की आपण फॉर्म जो आहे तो कसा भरायचा आहे, जेणेकरून आपल्याला अपलोड करताना इझी जाईल। तर ह्या फॉर्मची सर्वप्रथम आपल्याला प्रिंट काढून घ्यायची आहे। प्रिंट काढल्यानंतर इथे बघा
आपले जुने नाव, मुलीचं आपल्याला गॅजेट अप्लाय करायचं असेल लग्नानंतर तर मुलीच्या घरचं नाव इथे आपल्याला टाकायचं आहे. इथे तिचं पहिलं नाव येईल, इथे वडिलांचं नाव येईल आणि इथे तिचे आडनाव येईल. नंतर बदललेलं नाव म्हणजेच नवीन नाव, इथे पहिलं नाव येईल, इथे नवऱ्याचं नाव येईल म्हणजेच पतीचे नाव येईल आणि इथे त्याचं आडनाव येईल, हे पतीचं असेल. आता इथे बघू शकता इथे आई वडिलांची अथवा पालकाची सही. जर तुम्ही अल्पवयीन असाल तर इथे तुम्हाला म्हणजे 18 वर्षाचा कमी असेल तर इथे पालकांची सही लागेल. पण मोस्टली लग्नानंतरचं आपण पाहतोय त्यामुळे आपल्याला इथे जुन्या नावाप्रमाणे इथे सही करायची आहे. जर लहान मुलांचं काढायचं असेल तर आपल्याला इथे पालकांची सही लागेल. इथे जुन्या नावाप्रमाणे सही आणि तारीख टाकायची आहे. परत आपल्या इथे खालती याल तर इथे नाव बदलण्याचे कारण. सहसा आपण इथे लग्नानंतर जर गॅजेट अप्लाय करत असू तर इथे आपल्याला नावाचे कारण जे लिहायचं आहे ते विवाह लिहायचं आहे. इथे विवाह म्हणजे आपल्या लग्नासाठी आपण नाव बदलतोय तसं लिहायचं आहे. इथे आहे आपला किंवा आपली विश्वासू. इथे आपल्या नवीन नावाप्रमाणे सही करायची आहे. जर तुमच्या नावामध्ये जुनं नाव असेल, तुमचं फर्स्ट नेम जर जुनं असेल किंवा तुमची सही जी असेल ती जुन्या नावाप्रमाणेच असेल तर आपल्याला इथे जुन्या नावाप्रमाणे सही करायची आहे. आपली जर बदलली नसेल तर आपल्याला तीच सही करायची आहे. पुढे आहे पत्र व्यवहाराचा पत्ता. इथे अर्जदाराचे नवीन नाव. आता इथे लक्षात घ्या तुमच्या आधार कार्ड वरती तुम्ही जे ऍड्रेस प्रूफ जो देणार आहात, आधार कार्ड किंवा आपला लाईट बिल, तोच ऍड्रेस आपल्याला इथे मेन्शन करायचा आहे. आपल्या अर्जदाराचे इथे पहिलं नवीन नाव टाकायचं आहे. इथे संपूर्ण पत्तामध्ये आपल्याला जो ऍड्रेस आपण टाकणार आहे तो आपण जो आधार कार्ड मध्ये आणि आपल्या लाईट बिल वरती असेल तोच इथे आपल्याला टाकायचा आहे. म्हणजे जो प्रूफ देणार आहे तोच ऍड्रेस इथे मेन्शन करायचा आहे. इथे अर्जदाराचे नवीन नाव टाकायचे आहे. जसे की आपण इथे वरती बघितलं जुने नाव आणि नवीन नाव, तर इथे जे आपलं नवीन नाव असणार आहे ते आपल्याला नवीन नाव इथे आपल्याला टाकायचं आहे, जुने नाव टाकायचे नाही. पुढे आहे आपला पिनकोड टाकायचा, ऍड्रेस आणि पिनकोड आहे. इथे आपला दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक, आपला मोबाईल नंबर आणि आपला टेलिफोन नंबर. मोबाईल नंबर टाकला तरी खूप आहे. तर हा फॉर्म आपल्याला भरून झाल्यानंतर स्कॅन करायचा आहे आणि ज्यावेळी आपण गॅजेट अप्लाय करणार आहे त्यावेळी आपल्याला तिथे तो अपलोड करायचा असतो संपूर्ण आपला फॉर्म भरून झाल्यानंतर. तर मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला गॅजेट अप्लाय करण्यासाठी लागतात. जर तुम्ही गॅजेट अप्लाय करणार असाल तर हे डॉक्युमेंट्स अगोदर रेडी करून ठेवा. PDF स्वरूपामध्ये स्कॅन करून आपल्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये ठेवा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया की आपण गॅजेट कसं अप्लाय करणार, अप्लाय केल्यानंतर आपण त्याचं स्टेटस कसं चेक करणार आणि अप्रूव्ह झाल्यानंतर ते डाउनलोड कसं करणार. जर रिजेक्ट झालं तर त्याच्या पुढची प्रोसेस मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन की रिजेक्ट झाल्यानंतर आपल्याला पैसे परत मिळणार की नाही हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, आपल्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत शेअर करा. तुम्हाला जर काही शंका असेल तर खालती मला कॉमेंट करून नक्की विचारू शकता. इथे माझा इंस्टाग्राम ID येत असेल तिथेही तुम्ही मला DM करून विचारू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.